तर पुन्हा एकदा स्वागत आहे म्हणजे नवीन ब्लॉगमध्ये, मनीषाच ब्लॉग. तर मी आता उठलो, लेटच झालो आहे उठायला आणि अंघोळ बिंघोळ करून कपडे चेंज करेल आणि आता आवडते ऑफिसला जायला. कारण की मी जेवण काहीच नाही बनवलं. असं उठलो, आवडलो, अंघोळ बिंघोळ करून कपडे घातले. आता मेकअप. सकाळची जी स्किन असते ना ती दुपारची नसते. दुपारची पूर्ण डल झाली. मला केस धुवायची होती आज. सनस्क्रीन और इम्पॉर्टंट आहे लाईफ तर कोई नाही. कसला लगेच स्किनचा हे होता. मला आवडतं सनस्क्रीन आवडून. सनस्क्रीनला मी मॉइश्चरायझर संपलंय माझा म्हणून सनस्क्रीनच काम चालू लागते. आणि बाकी तर काही क्रीम बिम तर मी लावून नाही चेहऱ्यावर. म्हणजे असे लावतं पण जास्त नाही लावत. माझ्या चेहऱ्याला लगेच पोऱ्या उठतात. दहा वेळा लावावं लागतं. मी आता पण लावतो, जाताना परत एकदा मी हे करतो आणि नंतर मी जेवायला येते ना घरी तेव्हा आपण करतो. पण मला आज जेवायला भेटणार नाही असं वाटतं. कारण की मला सर बोललेलं टिफिन घेऊन ये, पण मी काय बनवला नाही. मला त्या टिफिन घेऊन जावायला अजिबात नाही आवडत. मला त्या जेवायलाच नाही आवडत. काय माहिती का. झाला आता आपला ॲब्रो करायचे आहे पण टाईम नाही भेटत. ॲब्रो पेन्सिलपेक्षा येऊ मस्त आहे. म्हणजे याला आपण शेप देता येतं. म्हणजे ॲब्रो पेन्सिलमध्ये येतं देता पण याने जरा जमतं मला. हे असं मस्त लागतं एकदम भारी. काय म्हणजे व्हिडिओ नाही तर ना अंगात काही आई नाही. हलकं बदलण्याच्या अंगामध्ये आवश्यक. कोण तुला काय करायचंय. This is my eyebrow. आणि टिकली शिवाय तर आपला दिवस नाही जायचा. टिकली इज कंपल्सरी. काय शकता रे तू आपण काय या काय ना काय हे घरात दाढी करतो पैसे नाही दाढीसाठी दे पैसे गरीब झाले. हो कोणी सांगितलं मग गोव्याला जावायला. काय आहे ताज मग त्यांना जातात कधी जण जातात ताजला जाईल ना कधीतरी. तुझ्या पैशाने गेलास का नाही ना मग पावसानं जायचं चल तर मजा होता. आता मी ज्वेलरी घालते. ज्वेलरी नाकल्या ज्वेलरी या माझ्या कानाचं अर्धा चांद. करायला मी घरातच नाही आणला. शेविंगसाठी पैसे नाही माझ्या बाबाच्या जवळ. बाबाला जाऊ नका खर्च केला. ओटका बिटका घेऊन तसं तुम्हाला माहिती आहे. ती माझी अंगठी
आणि ही माझी शैली कृष्णाची बासुरी आहे. कधीतरी धरवून काय कधीतरी धरवून 4 पॅकिंग करून धरवून कोण नाही जाऊ सगळे 80 रुपये 80 रुपये आमच्यासाठी काजू आणलं नाही. त्याच्यामुळे तुझं 12,000 खपलं. आता आली टिप इज मोर इम्पॉर्टंट. यावेळेस बघून नाही ना बघून नाही करणार. ये नासक्या लवकर हात गप्प ना तर तुझं कर ना तू. मी म्हणून माझा व्हिडिओ बंद करता तुला काय करायचंय. माझी व्हिडिओ आहे ती माझा कॅमेरा आहे तो. मी गपरा वाट लावेल तुझी. ही जळणारी हौसात म्हणजे माझी आहे ती. छानपणा करतो. गपरा गप्प ना गपरा मी थोबात पडेल. हा गपरा बोललो ना. तुझ्या तशी करतो जाणं माझ्या मधून काय बस जरा अशी जलक्या भावापेक्षा दूर राहावा. इशी जलकी भावसात म्हणजे जलकी दाढी करायला पैसे नाही. तुला कोण दारू पैसे करू आता. मी नाही गौरव मग कोणी उरवलं ज्याला पहिले पैसे पाठवले. तुझी सज्जन ना. आज मला बाहेर जावं लागेल गाईच नाश्ता करायला. 1300 रुपये पाठवले. काय का भेटत आहे का त्याच भेटते का गोव्याला स्वस्ते स्वस्त. त्या ती 1800 रुपये भेटते ना. तुला 1800 रुपये भेटते ना. त्याची 700 रुपये भेटते. आवडीच असतं का त्या काय बनवतात का. जी 220 ला भेटते ना त्या 70 रुपयाला भेटतेस. जी 200 ला भेटते त्या 60 ला. सोच पोटाची गेली कामाची गेली संगणार 10 रुपये वाला पाहिजे. खराब झाला ना बाबू. बहिणीच पुरत आता ना त्यांना बघवं नाही. 50 सबस्क्रायबर झाले. 26 आत 50 बोललो 26 तर हात ना. मग तुला काय करायचं होतील ते हळूहळू. तुमच्यासारखी जळणारी असताना नजर लावायला 2 दिवसात 50 मिळाले असते. हो 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 2 दिवसात 50 थोबट बघ आरशान. आता मला घराला घालायचं बघतो. माझी रेडी झालेली तयारी यांची अशी नजला लावता नाही झाली. आता मी चाललेलं आहे ऑफिसला आणि आज मी उपाशीच आहे कारण की मी आज जेवण पण नाही बनवलं आणि काही खाऊन पण नाही आले. आणि मला मम्मी बोलली डब्बा पाठवते पण मला तिकडे जेवायला अजिबात नाही आवडत. मला काय माहिती मला तिथे जेवायला नाही आवडत. सगळीजण असताना मी एकटी जेवायला मला वेगळाच वाटतं. म्हणून मी जेवू आज इकडं नाश्ता करायला पण काही नशी दुकानं पण नाही आहेत की मी त्या काही खाऊ. आज माझा दिवस म्हणजे आज मी मरणार आहे कारण की मला उपाशी राहायला अजिबात नाही आवडत. मला खावायचं असतं मी भुकड आहे जाम. मला 5-10 मिनिटांनी भूक लागतं आणि आज मला मी अशी उपास पकडतं पण मला जे उपास नसतं ना त्यावेळेस मी नाही उपाशी राहू शकत. आपल्याला नाही आवडत उपाशी राहायला. त्याला आता काय करू शकत. आता चाललं आहे ऑफिसला काही नाही आत्ता दिवस काय. हॅलो गाईस तर मी आता आलेले आहे ऑफिसमध्ये आणि आज मला बाहेरची खायची इच्छा पण नव्हती काय. तर मी बोललो चिप्स बिप्स खाऊ पण आज काय माहिती आहे का मला इच्छाच नाही चिप्स बिप्स खावायची.
आमचे सगळं सरलं बाहेर बघते आणि मी सध्या चालत आलो आहे ना तर म्हणजे जाम गरम होतं आणि फॅन आहे ना आमचा चालू नाही हो लवकरचा काय माहिती का प्रॉब्लेम आहे लवकर नाही चालू होत आता 10 म्हणजे असं ना छेडावं लागतं आमचं सगळं सरलं का बाहेर बसते मीटिंगचं वेळ मिळणे कोणतरी तर हा आमचा बाबू आहे आमचा बाबू हा नुसतं हसत असतो हाय हाय कर हाय बाय चलो तर मी आता घरी आलेले जेवायला कारण की जाम भूक लागली मी सकाळपासून काही नाही खाल्ला फक्त गुड्डेचे ते 5 बिस्किटा खाल्ली त्याने का पोट भरते आता घरी मला माहिती मी जेवण बनवलं नाही बनवल्यावर खाईल नाही तर मग शिस्तीन जरा 5-10 मिनटं आराम करीन मग रिटर्न आपल्या कामाला तर माझं जेवण झालेलं आहे आणि मी जेवताना मी व्हिडिओ काढली नाही कारण म्हणजे जाम बेकारवाली भूक लागलेली म्हणून माझ्या भावाने काजू आणलं आमच्या आणलं नाही माहिती 4 काजू उचललं आणि त्याशी 2 मी उचलून जेवून आलो हॅलो गाईस तर मी आता ऑफिसमध्ये आलेले आहे जेवण आणि माझ्या भावासनीच येत आणि काजू घेऊन आलेला आणि तो मी बघा काजू कसा मस्त 2 घेऊन आलेले आहे त्याच्या हाताशी त्याने आणलेलं 4 पण मी पलवलं 2 आलेले आता एका क्लायंटला फ्लॅट दाखवायला क्लायंट सध्यावरती गेला आहे पूर्ण बिल्डिंगचा यो आहे पार्किंग तो या साईडचा पार्किंग आहे आणि यो आपली आहे काय बोलतात ना लॉबी नुसतं झाडाने सजवली नुसत्या झाडाने सजवलेल्या आहेत लॉबीशी भारी वाटतं मला तर मी बघते क्लायंटला फ्लॅट दाखवली ही आमची वाडी ती मोठी जाऊन बाहेर निकल आता सॅम्पल फ्लॅटच दाखवली चलते नको फुल ठिकाणी गेले मला या लिफ्टची जाम मजा येतं हां सेकंड फ्लोर होता ना जेव्हा असा हात जेव्हा असा मग याला असा करायचा मग तो पण होतो बघा तर माझा आता 10 झालेला आहे त्यांना दाखवून तर आता मी चाललेलं आहे खाली अगोदर पण तशीच आता पण तशीच लगेच घेऊन लगेच आलो जास्त टाईम नाही दाखवत लगेच माझ्या बघा मी सकाळचे वेगळे दाखवलेला व्हिडिओ न घातलं वेगळं हे भारी वाटतं थोडंसं हेवी आहेत पण दुकानाची बाहेर वेगळं नुसती झाडं घाला लावली मला एक झाड आहे त्या झाडाचं माझून काही समजलं नाही की ते म्हणजे तो हाय कुठला झाड एक असं शोसाठी हाय तेव्हा असं बारीक ना रेड कलरचं असं छोटं असं फळ आलं 2 मिनटं असलं तर दाखवते हे बघा हा यो झाड आहे ना त्यांना असं छोटं फ्रूट असले तर माहिती शोधकारी नंतर तर मी आलेले आहे माझ्या बिल्डिंग खाली माझा जॉब पण सुटला आणि आज खूप म्हणजे 9-10 कस्टमरचा आज ते फ्लॅट बनण्यासाठी आणि आज मी ब्लॉग नाही काढला मधींशी कारण की ते पोरा मनापासून विचारत होती की 3 तारीखला होळी खेळू शकतो का नाही तर मी त्याला सांगला की नाही खेळू शकत कारण की मला सांगितलेलं आहे की 3 तारीखला चंद्रग्रहण असल्यामुळे आपण होळी नाही खेळू शकत आपण 4 तारीखला खेळतो ठीक आहे तरी मी होळी खेळली तर पण आता माझ्यासोबत खेळायला कोण नाही आहे म्हणून हे आमचं पार्किंग एरिया आहे आता मी चाललो आहे घरी चला जाम दमलं की आता जेव्हा काय बघू जेवण दुपारी दुकान चाललेलं चुडेल दिसते आता पण दिसते आमची चुडेलला एकदम सेफ चांगली मला स्पेस निघेल ते ॲब्रो करायला आता मग मी चालले पाणीपुरी खायला मग घरी जाईल ॲब्रो समजा नीट केलं ना तिने असं मला वाटतंय पण मला अजून ॲब्रो तर समजलं नाही की ॲब्रो कशी म्हणजे करायला जातो मी पण मला समजलं नाही की ॲब्रो नीट झाली आहे का नाही झाली ते मला कोणाला तरी विचारावं लागतं तर आता घरी जाऊन मी बघतोय नीट आहे का नाही आणि आता जाते पाणीपुरी खायला तर गाईस माझी आता ॲब्रो झालेली आहे आणि मी चाललेलो ही बिल्डिंग आहे मला जाम आवडतं ना मग आपला रस्ता उलव्याचा त्यांची आता मी चाललो पाणीपुरी खायला ही साईडला सगळी दुकानं भरलेली आहेत नुसती ती ही साईडला ही आमची पाणीपुरीवाला भैया असते योता या बसला आहे तो पाणीपुरीवर द्यायचं मस्तपैकी पाणीपुरी खाईन आणि मग घराला येईल आलेले आहे पाणीपुरी घेऊन घरी
कारण की मला तिकडे खायला कंटाळा आलेला तर घरी जाऊन खाते म्हणून. तर आता मी चालले घरी पाणीपुरी खाईल, जेवील, झोपेल. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, मला बघून घाबरू नका, कमेंट करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. मला जे शब्द बोलता येत नव्हता म्हणून मी आवडे दिवस बोलत नव्हतो. चला बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, गाईज.